नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो। आता सकाळचे वाजलेत 8 आणि आता आपण हरिद्वारला पोहोचतोय। बाहेर धुकं पडलेलं आहे आणि ट्रेन सुद्धा हलते बहुतेक, मला असं वाटतं। त्यामुळे आता सुरुवात करूया आपण आपल्या ह्या व्हिडिओची। बाकी बघूयात काय होतं। तर मित्रांनो, बाहेर खूप थंडी आहे, खूप धुकं आहे। आता सूर्य उदय झालाय, त्यामुळे जरा थोडं दिसायला लागलंय। मगाशी काही दिसत पण नव्हतं मगाशी फोटोमध्ये। तर आता आम्ही काही वेळातच पोहोचू हरिद्वारमध्ये। हरिद्वार पोहोचल्यानंतर ठरवायचं आता आंघोळ करायची का नाही करायची, कारण की आता इथं थंडी आहे। असं म्हणतात की पाण्याच्या आतलं टेम्परेचर कमी असतं, आत बाहेरचं टेम्परेचर जास्त असतं। ते बघूयात प्रत्यक्षात काय होतं ते गेल्यावर। गुरुजी साखळीलाच पकडा हो गुरुजी। गंगा स्नान झालं आणि त्यानंतर मी धोतर घातलेलं आहे। आज ह्या लोकांना वाटते मी इकडलाच कोणतरी आहे। बाकी ते दोघं जण आंघोळ करतात। मी जरा चहा आणायला आलो या ठिकाणी। आणि अजून आम्हाला जायचं इथं वरती एक मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो मी। ते मंदिर जे आहे त्या डोंगरावर मंदिर आहे बघा। इथं देवीचं मंदिर आहे। हे जे मंदिर आहे हे मनसा देवीचं मंदिर आहे। ह्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे। मित्र समोर चहा मागवतात आमच्याकरता आणि आम्ही दोघं जण इथे चहा पितोय। तर होते का, आमचे भाऊ आहेत, मोठे आहेत आमच्यापेक्षा। ते पहिल्यांदा आलेत ह्याला, म्हणजे हरिद्वारला इतक्या लांब। म्हणजे ते नेहमीच फिरत असतात गावाला। तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत नाश्ता करण्याकरता एका ठिकाणी। आता समोर इकडे तिकडे गंगेचा प्रवाह, आम्ही ब्रिजवरून चाललोय। आता एक कुठेतरी आपल्याला उपहार करायचा आहे। आणि त्यानंतर मग आपल्याला समोर बघा, समोर तिथं देवीचं मंदिर आहे, रोपवे आहे, ते आहे मनसा देवीचं मंदिर। त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि मस्तपैकी मग बघूयात काय होतंय। आजच्या दिवशी जरा आता थंडी नाही वाजते आम्हाला, गंगेचा प्रवाहात आंघोळ केली सगळ्यांनी, त्यामुळं थंडी जरा नाही वाजते। बाकी आमचे नवीन आहेत मेंबर काय काय, हे आहेत महेंद्र सर आणि ते आहेत आमचे अविनाश सर। चलो बघूयात काय होतं तिकडं। आता आपण चाललेलो आहोत मनसा देवी मंदिराकडे। आणि आता हा आहे रोपवे। आता मित्र पण आहेत आणि आता नाश्ता झाला मस्तपैकी, आमचा सुंदर नाश्ता झाला। माझा इथं आवाज किती येतोय याचा, बापरे, रोपवेचा आवाज जास्त येतोय। बाकी वरती मंदिर आहे ना, वरनं दिसणारा जे दृश्य ते खूप मस्त आहे। बाकी देवीचं मंदिर मनसा शब्द तुम्हाला माहिती असते। बाकी चला हे पुढे गेल्यावर काय होतं बघूयात।
हे आहे मनसा देवीचं मंदिर. मला मग अशी आम्ही रोपेमध्ये बसलो होतो आणि आता वरती आलोय. आतमधनं या मंदिराच्या तिकडनं जो व्ह्यू दिसतो तो खूप छान दिसतो. आणि मंदिर हे आहे मनसा देवी. जाऊयात बघूयात आतमध्ये पुढे गेले. चला आता गंगा स्नान केले, पाय काय धुवायची गरज नाही परत परत. मित्रांनो हे आहे हरिद्वार पूर्ण. आणि ह्या रोपवेने आम्ही आता वरती आलो होतो. हे पूर्ण हरिद्वार आणि हे मनसा देवी मंदिर. आता आम्ही वरती आहोत ह्या मंदिराची. इथं तिकडनं पण तो एक व्ह्यू दिसला होता. बाकी आता आपल्याला ह्या ब्रिजनी सरळ सरळ जायचं आहे. हा जो ब्रिज आहे, एक मिनटं मी अजून झूम करतो. हा जो ब्रिज आहे त्या ब्रिजनी सरळ सरळ आपल्याला तिकडं ऋषिकेशला जायचं आहे. आमच्या उडण खटोल्याकडं, उडण खटोला गुजरातमध्ये आम्ही हे नाव ऐकलं होतं उडण खटोला. ह्याला वेगळंच काहीतरी म्हणतात, अजून एक शब्द आहे तो वेगळा. असो चलो आता खाली जाऊन आम्हाला थोडं हरिद्वार फिरायचं आहे आणि ऋषिकेशकडे प्रस्थान करणार आम्ही. तर मित्रांनो आता इथं ऊन पडलेलं जरा बरं वाटतंय. आता हे समोर तिकीट काउंटर आहे. इथं आपण तिकीट काढणार आहोत तिघांचं. आम्ही ट्रेननीच जातो आहे, नेहमी बसने जातो. आज मला जावं ट्रेनने. सभी जगह टिकट का ही काउंटर है, ये पूरा ग्राउंड है. अच्छा, यहाँ एक आदमी नहीं है, बहुत भीड़ रहती है. तीन लोगों का हाँ जी. 90. अभी कितने बजे ट्रेन है? ट्रेन के लिए इंक्वायरी है, एक नंबर प्लेटफार्म को पता करेंगे. अच्छा ठीक है. जनरल का है क्या? हाँ. चलो लगेच नाही निघाल तिकीट रे. खूप सोपं आहे. चलो तर मित्रांनो आता आपण परत आलेलो आहोत हरिद्वारच्या स्टेशनला. आता इथून ट्रेन आहे आम्हाला ऋषिकेशला जाण्याकरता. तर आम्ही ट्रेननी म्हणलं फर्स्ट टाइम आम्ही चाललोय आज. म्हणजे मी दरवेळेस येतो त्यावेळी मी बसनी जातो, प्रवास करतो. तर बसनी साधारणतः 100 ते 120 रुपये खर्च येतो. पण ट्रेननी आज मी येतोय तर तिघांचं तिकीट काढलं 90 रुपयात. जनरलचं असतं. आता आपल्या मुंबईवरनं जी येते ट्रेन कुठली त्याच ट्रेनने आपण ऋषिकेशला जाणार. तर ऋषिकेशचं ते स्टेशन, रेल्वे स्टेशन कुठे आणि बाकी आम्हाला जायचं ते ठिकाण कुठे, तो अंतर्भुक्त कसा आहे तो पाहायला. तर हे जरा कन्व्हिनियंट मराठीमध्ये सोपं पडतं असं म्हणू शकतो आपण. बाकी बघूयात काय होतंय आणि जाऊयात ऋषिकेशला. ऋषिकेशला गेल्यानंतर नेक्स्ट प्लॅन आहे रिव्हर राफ्टिंग करण्याचा, जर सुरू असेल तर. नाहीतर मग रूमवर बसून संध्याकाळी मग आपली आरती करायला जायचं. संध्याकाळीचं एक मस्त वातावरण असतं, त्यावेळी फिरता येतं आपल्याला थोडंसं. बघूयात काय होतंय. तर मित्रांनो आता आपण चाललो ऋषिकेशला. ऋषिकेश हे ठिकाण इथे तासाभराचं अंतर आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे ऋषिकेशला आपल्याला एक माणूस भेटलाय. तो माणूस आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती सांगणार आहे. तर तिथून मग बघूयात, जर चांगली ठिकाणं करता आली तर चांगली ठिकाणं पण करायची. हा बोगदा लागला का आपल्याला बहुतेक. चला आता आपण बाहेर जाऊयात आणि गोप्रोमधनं जरा चांगले व्हिडिओ करूयात. बघूयात काय होतं.
तर मित्रांनो आता आपण जसं जातो गाडीने जातो त्याला आपल्याला हे दिसतं सगळं, पण रेल्वेने जाताना अजून भारी दिसतंय. म्हणजे मी आता गोप्रोमध्ये बरेचसे व्हिडिओ काढले तर अजून छान दिसत आहे. तुम्हाला मी दाखवतो. हा बघा, हा गोप्रो कॅमेरा आपला आता मी वरनं सुरू केला आहे. ह्यात तर असंच जरा मोबाईल ह्यात आता दिसतंय. अजून पुढे गेला ना तर अजून मस्त दिसतंय. एवढं आता आपल्याला ट्रेननी सुद्धा जाण्यात खूप फायदा आहे. आता बघूयात 2-3 दिवस आपल्याकडे आहेत तर 2-3 दिवसामध्ये आपण अजून चांगले ठिकाणी एक्सप्लोर करणार आहोत. बघूयात काय होते. आजचा दिवस वाया नाही घालवायचा. रात्री आपण प्रवास नाही करू शकत, त्यामुळे दिवस आपला जो आहे तो बघूयात, वापर करूयात काय होतंय. बाकी एन्जॉय. तर मित्रांनो आता आपण ऋषिकेशच्या अच्छा आपण जाऊयात उत्तराखंडची इन्फॉर्मेशन घेण्याकरता ह्या ठिकाणी. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत ऋषिकेशला. ऋषिकेश हे ठिकाण जे आहे ट्रेनने आलो आहे खूप दिवसात ना, म्हणजे खूप वेळा आम्ही बसलीच येतो ना, ट्रेनने आलो त्यामुळे जरा भारी वाटतंय. कसं सुंदर स्टेशन आहे. चलो आता आम्हाला इथं गाडी बघायची कुठली तरी 4 व्हीलर आणि त्यानंतर आम्ही जाणार मग आमच्या गंतव्य ठिकाणाकडं. आमचं ठिकाण जे आहे आधी हॉटेलला जाऊन पिशव्या ठेवणार सगळ्या. समोर बघा सगळा पर्वत कसा दिसतोय. हे दोघं जण हॉटेल बघतायत आणि मी बसलोय गाडीमध्ये. काय करावं आता, कारण असं आहे हॉटेल चांगलं मिळालं पाहिजे यांना. मला काय कुठले चालते, त्यांना चांगलं पाहिजे. कधी बसले ते गेले आतमध्ये. बाकी ऋषिकेशमध्ये आपण आता आलेलो आहोत. तर नेक्स्ट प्लॅन आहे ओलीला जायचं आहे. ओली, बाकी मसुरी वगैरे नाही करणार, तिथे करत बसलो तर वेळ जाईल. तुम्ही पण तर ऋषिकेशला वगैरे हरिद्वारला जर आता ह्या सीझनला येत असाल तर राफ्टिंग करायला मी येत असं म्हणतात. ते काहीतरी आता तो म्हणला बोलता बोलता 500-600 रुपये होतील राफ्टिंगचे. आणि ऋषिकेश ओलीला जायचं म्हटलं तर आमची इच्छा आहे 9,000 रुपयात, 10,000 रुपयात, 9,000 रुपये, 8,000 रुपयात न्यावं. पण ते म्हणतात 13-14,000 रुपये असं सगळा विषय चालू आहे. बार्गेनिंगचा विषय चाललेला आहे आणि बघूयात काय होते. बाकी आता मजा येते, पण मला तर खूप मस्त वाटते. बाकी आता काय तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवायच्या तर नक्की दाखवायचा प्रयत्न असेल. बाकी बघूयात काय होतं. आपण लॅपटॉपला आमचे भाऊसाहेब मॅच बघणार आहेत. आपण जेवायला जायचं आता. टी व्हीला काय मॅच लागत नाही, त्यामुळं खत्री बंधू आणि भाऊसाहेब हे दोघं मॅच बघतील आणि आपण जाऊन जेवायला आणि गुरुजी मजा घेतली. मजा घेणार. आपण मॅच बघायला आलो का इतक्याला, आपल्याला जायचं बरं का, हे लक्षात ठेव. जिओ असतो पण मॅच बघा फक्त. तर हे आहे असं हॉटेल ऋषिकेशमधलं आणि ही आमची आहे रूममध्ये. आता मला काही काही गोष्टी घ्यायच्यात. हे आमचे आहेत भाऊसाहेब, थंडीने कुडकुडत आहेत. हे आहेत खत्री बंधू. चला ही बॅग घेऊन जातो मी. हे घाला की मी माझं कुठे बघतो चेक करतो. आता आपण चाललेलो आहोत ऋषिकेशला गंगा घाटावर गंगा आरती करण्याकरता. त्रिवेणी संगम असं नाव आहे. तर चाललेलं आहोत आणि उद्याची तयारी अशी उद्या आपल्याला जायचं आहे ओली नावाचं ठिकाण. त्या ठिकाणी जायचं आहे. तर एक्साइटमेंट आहे. ते खूप चांगलं ठिकाण आहे असं नाही पाहिलेलं पण आहे ऐकण्यापेक्षा. त्यामुळेच बघत काय होतंय. बाकी रूममध्ये थंडी वाजती, बाहेर काय वाटत नाही थंडी. चलो तर मित्रांनो आता आपण आहोत त्रिवेणी घाटावर. ह्या ठिकाणी रोज संध्याकाळी 7 वाजता गंगा आरती होते आणि ही आरती ऋषिकेशची मुख्य आरती असते. ह्या ठिकाणी गर्दी कमी असते, स्वच्छता ही खूप ह्या ठिकाणी असते. तर ह्या ठिकाणी बरेच जण विशेष ऋषिकेशला येतात गंगा आरती करण्याकरता. कारण हरिद्वारच्या ठिकाणी खूप गर्दी असल्यामुळं तिथं आरती लोकांना प्रत्यक्ष पाहता येत नाही. तर सध्या आता आपण आहोत गंगा आरती करण्याकरता ऋषिकेशमध्ये त्रिवेणी संगमावर.
तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथेच करतो. आता संध्याकाळचे वाजलेत 9 आणि हे दोघं जण झोपलेत. मी एकटाच जागा असणार आहे आता रात्रभर. त्याचं कारण मला हा व्हिडिओ एडिट करायचा आहे पूर्णपणे. आणि धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तुम्ही व्हिडिओ पाहताय म्हणून मी व्हिडिओ करतो आहे. बाकी उद्याच्या दिवशी अजून काही गोष्टी नवीन करायच्यात त्या पाहण्याकरता नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.